ज्याच्या नशिबात आहे ते पण येणार तरी पण पडली. नियोजन आले साई सरके ड्रायव्हर यांचे सुद्धा बैल आले. आमच्या नियोजनात ते बैल असे आले नाव काय सांगता येणार नाही, कारण की एकाचं नाव घेतलं दुसरा नाराज होणार. त्यापेक्षा जे काही गाड्या मालक आहेत सगळे आपलेच आहेत, सगळ्यांचे नामवंतच आहेत. ओके. तर मंडळी जर कोकणामध्ये बोललं तर मित्रांनो, भव्य दिव्य ओपन स्पर्धा आपल्याला आज कोकरे गावामध्ये पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. तर मंडळी बोललं तर लाईव्हमध्ये आपल्याला हा शो पाहायला मिळतोय. आणि जर बोललं तर साहिल चालके बोललं तर मित्रांनो, आपल्याकडे खूप सारे असे नामवंत ड्रायव्हर पाहायला मिळतात. आणि जर मंडळी कोकरे गावातील हे मैदानामध्ये खूप सारे जाकी आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात. आणि जर बोललं तर कोकणामध्ये तर हे मैदानाशी होत असतात आणि बैलगाडा मालक आहेत. तर दादा काय सांगू शकशील आजच्या मैदानाचं? आजचं मैदान ठरवलं तर मी सांगू इच्छितो की तुम्ही आमची मुलाखत घेताय त्याबद्दल आम्ही तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे सहकारी ड्रायव्हर साई सरके असतील, राज कदम असतील, प्रदीप पाटील, जिल्हा कोल्हापूर, तालुका शावडी, गावाचे सुप्रसिद्ध ड्रायव्हर आहेत आणि खूप मोठी त्यांची कोकणामध्ये ख्याती आहेत. आणि आम्ही त्यांचे सहकारी म्हणजे आम्ही त्यांना गुरुवारी मानतो आणि आम्ही त्यांचे शिष्य. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आजचं हे मैदानाचं नियोजन खूप आगळं वेगळं दिसतं आहे. बक्षिसांची या ठिकाणी भरसात दिसते आहे. बाईक एक निसर्गात एक प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी एक इलेक्ट्रिक बाईक सुद्धा ठेवलेली आहे. सुंदर असं पारदर्शक मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या अनुषंगाने एक आपण जर स्टोरी ऑफ द टायटल जर म्हणायचं निवडायचं जर म्हटलं तर मैदान जेवढं दिसतंय तेवढं सोपं पण नाही, जेवढं सोपं आहे तेवढं कठीण पण नाही. कारण की हे मैदान लांबीला कमी आहे आणि रुंदीला जास्त आहे. जागेवरती जो बैल जसे समालोचक म्हणाल तसे प्रधानावरती ज्याचा बैल कंट्रोल होणार त्याचाच काहीतरी इथं वेगळं चिन्ह पाहायला मिळणार आणि त्याचाच नंबर होणार. आणि दादा आमचा मगाशी म्हणाला त्या पद्धतीनं की रुपन जर जास्त जर झाली तर पुढचं मैदान म्हणजे थोडंसं अवघड जाईल, अशी काहीची पार्श्वभूमी आहे या ठिकाणची. बाकी आयोजन सर्व सुंदर प्रकारे चाललेलं आहे. ओके. तर दादा जर बोललं ना तर आज नंदी आपण कोणते घेऊन आलात? बैल आता तसं पाहिलं तर सगळेच नामवंत आहेत या ठिकाणी. पाटील साहेबांचे बैल सुद्धा आले, राजकर्मांचे नियोजन आले, साई सरके ड्रायव्हर यांचे सुद्धा बैल आले. आमच्या नियोजनात ते बैल असे आले नाव काय सांगता येणार नाही, कारण की एकाचं नाव घेतलं दुसरा नाराज होणार. त्यापेक्षा जे काही गाड्या मालक आहेत सगळे आपलेच आहेत, सगळ्यांचे नामवंतच आहेत. ओके. तर जर बघायला गेला कोकणामध्ये जर कोकण केसरी मैदान होतात तर मैदानामध्ये खूप सारे असे गुलाल किंग आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. तर तुमच्या आवडीचा ड्रायव्हर कोण आहे? असं म्हणायला गेलं तर नावडीचा कोणच नसल्यामुळे आवडीचा सांगू शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ओके. तरी पण तुम्ही जर बोललात तर तुम्हाला काय वाटतं की आजची जोडी आहे ना तर कोणती होऊ शकते, जर तुमचा अंदाज थोडासा? कारण जर नंदी बोलले ना तर मित्रांनो, नंदींचं काय सांगू शकत नाही, कोणी किती स्पीड आहे ना तो पण कोणाचा सांगू शकत नाही. पण तुमच्या अंदाजाने कोणती जोडी आज येऊ शकते? जोडीचा असं साहेब आपण सांगू शकत नाही, कारण की या ठिकाणी कोणता बैल कधी लागेल तुम्ही म्हटलं तर जो बैल शिस्तीत जाणार, जवळून परतान करणार, पाहताना जो बैल कंट्रोल होणार तोच बैल या ठिकाणी गोलासाठी पात्र होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं अगोदर अंदाज लावण्यात काहीच पॉईंट नाही. जे कोणी कधी बाजी मारून जाऊ शकतो एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो. ओके. तर अजून जर बोलायला गेलं तर मैदानामध्ये खूप सारे नंदी आलेले आहेत, खूप सारे बैलगाडा मालक पण पाहायला मिळतात. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये नांगरणी स्पर्धा होत असते आणि इच्छुक शेतकरी बांधव आपल्या इथे प्रत्येक मैदानामध्ये उपस्थित येत असतात की आपल्या नंदींना गुलाल लागू दे. तर यांच्याबद्दल काय तू माहिती सांगू शकतो? नक्कीच की जो म्हणजे आत्ताच असा पहिल्यासारखा खेळ राहिला नाही. म्हणजे ज्याला जसा पाहिजे तसा बैल एका तासात सुद्धा खरेदी करतो. आणि काही जण असे असतात की स्वतः अंग मेहनत घेतात आणि माझा आज नव्हत्या बैल गुलाल आहे, कारण 20,000चा बैल सुद्धा त्या मालकाला तेवढाच प्रिय असतो, आणखी 2 लाखाचा बैल पण सुद्धा त्या मालकाला तेवढाच प्रिय असतो. त्याच्यामुळे जो तो गुलालाची अपेक्षा करतो. बक्षीस आता इथे बाईक आहे, सांगू शकत नाही कोणाकडे बाईक जाईल किंवा कोणाकडे जाणार नाही, परंतु एक अपेक्षा असते की 10 मध्ये मला कुठेतरी गुलालाची एक किटली लागली पाहिजे, ही प्रत्येक गाडामालकाची अपेक्षा असते. ओके. तर साहिल जर बोललं तर कोकणामध्ये खूप सारी बैलगाडा शर्यत किंवा नांगरणी स्पर्धा होत असते. तर वैयक्तिक तू काय सांगू शकशील की आज किती नंदी पळवणार आहे? आज जोड्या किती पळवणार आहे? आज माझ्या जोड्या 7 पावती घाटी दोन्ही मिळून जोड्या 7 माझ्याकडे असतात. ओके. तर तुझी जर इच्छाच असेल की 7मध्ये 3 तरी मला गुलालात बसवायलाच पाहिजेत आणि जी तुला समोर जी मैदानामध्ये बाईक दिसते तर घाटी नाही तर गावठी, तर आज तुला भेटायलाच पाहिजे. तर याच्याबद्दल काय तू सांगू शकशील? तर मैदानानं 7 तर 100% काहीतरी विक्रम करीन, कारण का ज्याच्या ड्रायव्हर समोर कायम ती बाईक मोठं बक्षीस म्हणजे बाईक आहे ती सगळ्यांना दिसणार. आज जो तो ड्रायव्हर जो तो फास्ट पाहायला भेटला. आज जर रुपन नाही झाली तर काहीतरी इतिहास होईल. ओके. तर दादा जर बोललं ना तर आपली तुझी माझी ओळख आज पिलनकर दादा मुलं झालेली आहेत. तर त्या बैलगाडा मालकांबद्दल काय सांगू शकशील? पिलनकर असतील म्हणजे माझं सगळ्यात पहिलं